मित्रांनो, परवा एक शिक्षण विभागाच्या वतीनं सर्वे झाला आणि सर्वेमधून अशी धक्कादायक माहिती मिळाली की मराठवाड्यातील जवळजवळ 30% मुलांना मराठीत वाचता येत नाही. आणि त्यात कडी म्हणजे मागच्या या अधिवेशनामध्येच शासनानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. बघा, एकीकडं मराठीच वाचता येत नाही आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, म्हणजे ही गोष्ट एखाद्या म्हाताऱ्या माणसाला फुटाणे देण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे म्हातारा माणूस फुटाणे खाऊ शकत नाही, पण त्याला फुटाणे जायचे, असा हा आद्य प्रकार आहे. आणि हे धक्कादायक निष्कर्ष जेव्हा बाहेर आले तेव्हा खचितच दुःख या गोष्टीचं झालं की शिक्षण विभागावर जो करोडो खर्च होतो त्याचं फलित काय, तर मुलांना आधी मराठीत वाचता येत नाही. किती अवघड गोष्ट आहे मित्रांनो. यामध्ये शिक्षकाचा सुद्धा दोष नाही, यात जास्तीत जास्त दोष आहे तो आपल्या शासनाचा. मागं तर 8वीपर्यंत परीक्षाच घेऊ नका असा एक आपलाचा निर्णय शासनाने घेतला होता. म्हणजे गधे आणि घोडे सारखे, परीक्षाने म्हणजे अभ्यासाचा प्रश्नच नाही, सगळे पास करून टाकायचे. आता विचार करा, कुठं जायचं हेच माहीत नाही तर तो प्रवास कसा होईल, अशी सगळी अवस्था होती. आता शासनाच्या लक्षात आलं. आता त्यांनी 8वी लोक परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्यानंतर एक आपलातून निर्णय असा घेतलेला आहे की मास्तरांनी मुलांना मारलं. मुलांनी मास्तरला मारलं तर चालतं, पण शिक्षकांना मास्तरला मारलं म्हणजे पोरांना गोंधळ घातला, अभ्यास करा नका करू काहीच घेणं नाही, फक्त आनंददायी शिक्षण. पण खेदाची गोष्ट अशी आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं आणि ते सहजासहजी मिळत नाही. ती तपश्चर्या असते आणि कुठलीही सिद्धी तप केल्यानंतर मिळत असते. पण आमचे निर्णय अजब आहे आणि या निर्णयामध्ये मराठी भाषिक जी मुलं आहेत त्यांचं खरोखरच जबरदस्त नुकसान आहे. मागे एक व्हिडिओ टाकला होता की मास्तर पोराला मारतात आणि ते म्हणतात की खिचडीचा डब्बा, खिचडी खायची प्लेट कसं काय सरला, तू वही सरला असता चालला असतं, पेनी सरला चालला असतं, पण खिचडी खायची प्लेट कसं काय सरला. म्हणजे फक्त शिक्षणाचं जाऊ द्या, पण खिचडीचा कार्यक्रम जोरात चालू आहे. आणि यामध्ये शिक्षक तरी काय करतील बिचारे, त्याला ह्या खिचडीकडेच लक्ष द्यावं लागतं, इकडं अभ्यासाचं काही हो. म्हणजे आमचं शासन बिमारी गेलेलं आहे आणि खालीलच इंजेक्शन देत आहे. मित्रांनो, कुठल्याही शाळेत गणवेशाची सक्ती, गणवेश असाच पाहिजे, ट्रिप काढावंच लागल, वराला काही येऊ का नाही ना येऊ. म्हणून खेद एकच आहे की आमची शिक्षण व्यवस्था मुलांना तलवार घेऊन देते समजा, पण त्याला तलवार कशी चालवायचं याचं शिक्षण देत नाही. त्या तलवारीचा काय फायदा, तलवारीवर खर्च आहे आणि मूळ गोष्टीकडे दुर्लक्ष आहे. पेन घेऊन देईल, वया फुकट देईल, पुस्तकं फुकट देईल, पण या पेनानं लिहिता येईल हे काही शक्य नाही. याची व्यवस्था सरकार करू शकत नाही. म्हणून या गोष्टीमुळं अतोनात असं नुकसान होत आहे. म्हणून आता तरी शासनानं जागं होऊन त्या गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे. आणि काही शिक्षक मंडळींनी सुद्धा आपण जो पगार घेतो तो आपल्या खरं म्हणजे कर्तव्याचा पगार आहे, त्यांनी सुद्धा आपलं कर्तव्य चांगल्या रीतीनं पार पाडलं पाहिजे. नाहीतर पगार घ्यायचा पण मुलांना शिकवायचं नाही, याच्यासारखं मोठं पाप कोणतंच नाही. तर शैक्षणिक या जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये शिक्षकाचा सुद्धा खूप मोठा रोल आहे आणि त्याहीपेक्षा शासनाचा जास्त रोल आहे.
चांगले निर्णय घेऊन जर मुलांना शिकवलं घडवलं तर याच्यासारखं पुण्य नाही. म्हणून हा एक शैक्षणिक व्हिडिओ टाकलेला आहे आणि याची दखल खरोखर शासनानं घ्यावी हेच या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतर ठिकाणी शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या कानडीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.